पोलीस भरती 2024-25 अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक घटकाच्या जे मैदानी चाचण्या आहेत त्याचं वेळापत्रक जाहीर केलं जात आहे. आता त्याच वेळेला पाहू शकता एक नवीन आणि एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण या अगोदर पाहिलं होतं की मुंबई घटकांतर्गत जवळजवळ मला वाटते चांगल्याच जागांची वाढ झाली होती. आता सुद्धा यामध्ये पिंपरी चिंचवड अंतर्गत पिंपरी चिंचवड घटक जो आहे पोलीस यांच्या अंतर्गत 5 फेब्रुवारीचे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. म्हणजे आजचं परिपत्रक आणि यानुसार 140 नवीन जागांची निर्मिती ॲड करण्यात आली आहेत. नवीन जागा वाढ झालेली आहे. म्हणजे ज्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागांची वाढ झाली सगळी माहिती पाहून घेऊयात. तत्पूर्वी अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर सन 2024-25ची सरळ सेवा पोलीस शिपाई संवर्गात एकूण 322 रिक्त असलेल्या पदांची जाहिरात वर्तमानपत्र संकेतस्थळावर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व प्रवर्गातील रिक्त पदांच्या संख्येमध्ये कोणत्याही कारणास्तव पोलीस भरतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत बदल झाल्यास त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते. यानुसार महाराष्ट्र शासन गृहविभाग शासन निर्णय क्रमांक 3 14 डिसेंबर 2025 अन्वये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत एकूण चाकण दक्षिण पोलीस ठाणे व उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाणे करता प्रथम टप्प्यात पोलीस अंमलदार यांचे 70 याप्रमाणे 140 नवीन पदे निर्माण झालेली आहेत. आणि सदर 140 पदे पोलीस भरती 2024-25 मध्ये वाढ करून 322 प्लस 140 म्हणजे टोटल 462. म्हणजे या अगोदरची पदे होती 322 तर यामध्ये पुन्हा ॲड होऊन वाढून पाहू शकता एकूण 140 पदे वाढलेली आहेत. म्हणजे टोटल झालेत आता 462. एकूण 462 इतकी पदे यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत भरली जाणार आहेत. त्यामुळे पाहू शकता ज्याने अर्ज केलेत पिंपरी चिंचवड घटकासाठी त्यांच्यासाठी ही चांगली सुवर्ण संधी असणार आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा वाढलेत याची सुद्धा माहिती हे दिलेली आहे. तर ती माहिती चेक करूयात. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आस्थापनेवर यामध्ये एकूण जागा ज्या आहेत यामध्ये पुन्हा हे नवीन ॲड झालेली नवीन सुधारित अपडेट आहे. तर यामध्ये पाहू शकता एकूण 462 आता जागा झाल्या. पहिल्या 340 होत्या. तर यामध्ये अनुसूचित जाती एकूण 60 जागा, अनुसूचित जमातींसाठी 32, विभक्त जाती अ साठी 16, भटक्या जमाती ब साठी 20 आहेत. त्याच्यानंतर क साठी 24, ड साठी 10, त्याच्यानंतर SBC प्रवर्ग 11, EWS साठी 107, SCBC साठी 48, EWS साठीच्या एकूण यामध्ये आल्यात 60 जागा. अराखीव ओपन कॅटेगरीसाठी वाढून 74 झालेत. या अगोदरची जुनी जाहिरात पाहिली तर त्यामध्ये तुम्हाला समजून येईल कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा वाढलेत. सर्वसाधारणसाठीचे 145 झालेत, महिलांसाठी 138, खेळाडूंसाठी 23, प्रकल्पग्रस्तांसाठीच्या 23 वाढलेत, भूकंपग्रस्तांसाठीच्या 7, प्रकल्पग्रस्तांसाठीचे यामध्ये दिसत आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी 69, अंशकालीन पदवीधरसाठी 23, पोलीस पाल्यासाठी 13, गृहरक्षक दलासाठी एकूण 21 आणि त्याच्यानंतर अनाथ प्रवर्ग यामध्ये एकूण 1% इतकं पद म्हणजे टोटल 5 पदे यासाठी राखीव आहेत. तर अशा पद्धतीने भरघोस अशी वाढ जी आहे ही झालेली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत घटकांतर्गत. ही महत्त्वाची अशी अपडेट यामध्ये वाढ झालेली आहे अंतर्गत तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीने खूप चांगली बातमी आहे लाभार्थ्यांसाठी. महत्त्वाची अशी अपडेट चेक केली जाऊ शकते. या संदर्भात बाकी जिल्हे जे आहेत घटक यांच्या अंतर्गत मैदानी चाचणीचं वेळापत्रक जाहीर होत आहे आणि ही पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी चांगली बाब आहे. त्यांच्यासाठी 140 जागांसाठीची वाढ ही झालेली आहे. संधी ही वाढलेली आहे. पोलीस भरतीबाबतच्या ज्या काही पुढच्या अपडेट आहेत या अशाच मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.